हॅलो एव्हरीवन, तर तुमचं स्वागत आहे आरवी मेकओव्हर या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण संक्रांती स्पेशल लुक बघणार आहोत। तर सर्वात आधी मी काय केले, फेसला छान असं वेट वाइप्सने काय केले, क्लीन करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी फेसवरती आईस फिरवलेला आहे। आईसने होतं काय, तर तुमच्या फेसवरचं जे ऑइल आहे ते कंट्रोलमध्ये येते, हीट कंट्रोलमध्ये येते, प्लस तुमच्या फेसला एक छान अशी शाईन येते, पोर्स जे आहे ते मिनिमाइज होतात। त्यानंतर इथे मी मिस्ट अप्लाय केलं होतं पूर्ण फेसवरती। तुम्ही रोज वॉटरसुद्धा अप्लाय करू शकता। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी फेसला काय केलं आहे, करेक्टरने करेक्ट केलं आहे। डर्मामधून एक डार्क ब्राऊन शेड घेतलेला आहे मी। त्यानंतर इथे मी फाउंडेशनसाठी शार्लेट टिल्बरीचे 2 शेड मिक्स करून तिचे स्किन टोनचा शेड जो आहे तो तयार केलेला आहे। त्यानंतर इथे मी डर्मा पॅलेटमधूनच एक डार्क ब्राऊन शेड घेऊन इथे मी क्रीम कॉन्टोर करत आहे। तर ज्यांचा फेस खूप ब्रॉड आहे त्यांना तो क्रीम कॉन्टोर करणं गरजेचं आहे। त्याने जो फेस आहे तो छान असा तुमचा एक म्हणजे जे फीचर्स आहेत ते छान असे उठून दिसतात तुमचे। तिथे बघू शकता मी छान असं त्याला काय केलं, फेसला कॉन्टोर केलं। त्यानंतर इथे मी क्रीम हायलायटिंग करत आहे। क्रीम हायलायटिंगसाठी मी ते टाटे शेपचा लाईट टू मीडियम शेड जो आहे तो इथे अप्लाय केलेला आहे। आपल्याला टी झोन एरियामध्ये आईच्या खाली काय करायचं आहे, जे कन्सिलर आहे आपलं ते अप्लाय करून त्याला छान असं ब्लेंड करायचं आहे। कन्सिलर हे नेहमी आपण स्किनपेक्षा 2 टोन हे लाईट घेत राहतो हायलायटिंगसाठी। आणि जे फाउंडेशन आहे ते आपल्याला अगदी स्किन टोनला मॅच होईल असं तुम्हाला फाउंडेशन घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी छान असं ब्लशर अप्लाय करते। पिंक कलरचं जे ब्लशर आहे लिप पॅलेटमधून ते मी इथे ब्लशर जे आहे ते अप्लाय करत आहे। छान असं तुम्हाला अप्लाय करून त्याला छान असं ब्लेंड करायचं आहे। ओके, इथे बघू शकता मी छान असं ब्लेंड झाल्यानंतर जे काही फेसवरती तुमच्या क्रीज आलेल्या असतील त्याला ब्लेंडरच्या साहाय्याने छान असं ब्लेंड करून इथे तुम्हाला पावडर लॉक करायचं आहे पूर्ण फेसला। सो इथे मी हुडा ब्युटीचं बनाना ब्रेड हे शेड घेऊन पूर्ण फेसला छान असं लॉक केलेलं आहे। दॅन इथे तुम्ही बघू शकता मी एक स्मोकी आय मेकअप इथे करणार आहे, तो म्हणजे एक ब्राऊन शेडमध्ये असणार आहे, डार्क ब्राऊन टू लाईट ब्राऊनपर्यंत। तर इथे बघू शकता मी लीडवरती पूर्ण काय केले, फ्लॅट ब्रशने एक डार्क ब्राऊन शेड घेऊन तिथे अप्लाय केलेला आहे। दॅन त्याला मी एक फ्लफी ब्रशमध्ये लाईट ब्राऊन शेड घेऊन त्याला अपवर्ड साईडला क्रीजच्या वरच्या दिशेने ब्लेंड करत त्याला छान असं ब्लेंड केलेलं आहे। तर सेकंड आईजवरती मी सेम करणार आहे। इथे बघू शकता मी लाईट ब्राऊन शेडने त्याला छान असं पुन्हा ब्लेंड करते। ब्लेंडिंग ही तुमची छान असायला हवी, तेव्हाच तुमचा मेकअप जो आहे तो छान दिसणार आहे। ब्लेंडेड असायला हवं तुम्ही जे काही फेसवरती अप्लाय करताय। इथे सेकंड आईजवरती पण मी तेच फॉलो करते, तुम्ही बघू शकता। फ्लॅट ब्रशने छान असं एक मी ब्राऊन शेड जो आहे तो अप्लाय केलेला आहे। दॅन त्याला मी काय करणार आहे, एक लाईट ब्राऊन शेडने क्रीजच्या वरच्या दिशेने काय करणार आहे, त्याला छान असं ब्लेंड करणार आहे। आपल्याला फेस जोही तुम्ही आय मेकअप करताय त्याच्यावरती थोडी हार्श लाईन दिसायला नाही पाहिजे, छान असं तुमचं संपूर्ण आय मेकअप जो आहे ब्लेंडेड दिसायला पाहिजे। इथे मी स्मच लायनर जे आहे ते अप्लाय करते। आणि इथे तुम्ही बघू शकता मी रिकोडचं जे ब्लॅक काजळ आहे ते अप्लाय केलेलं आहे। दॅन त्याला मी काय करणार आहे, एक स्मॉल ब्रशने छान असं ब्लेंड करून पुन्हा त्याच्यावरती काय करणार आहे, ब्लॅक कलरचा आय शॅडो घेणार आहे आणि त्याला लॉक करणार आहे आणि छान असं ब्लेंड करणार आहे। पुन्हा एकदम इतका सुंदर तो लुक येतो ना, तुम्ही एकदा करून बघा। ब्लॅक लायनरला छान असं स्मर्च करा, एकदम स्मर्च छान केलं ना की जो आय मेकअप आहे तुमचा स्मोकी आय मेकअप तो खूप सुंदर दिसतो। त्यानंतर इथे मी पावडर हायलायटर जे आहे ते ब्लशर जे आहे ते अप्लाय करते। आणि इथे बघू शकता तुम्ही इथे मी नोज कॉन्टोर करत आहे। तर युरोप गर्लचं हे जे पॅलेट आहे कॉन्टोर पॅलेट खूप छान आहे। ब्लशर पॅलेट पण तुम्ही त्यांचं घेऊ शकता, खूप छान आहे ते। तिथे मी नोजला छान असं कॉन्टोर करून घेतलेलं आहे। कॉन्टोर पण तुम्ही कराल तर ते छान असं ब्लेंडेड दिसायला पाहिजे, हार्श लाईन नाही दिसायला पाहिजे। तुम्ही नोजवरती बघू शकता छान असं मी कॉन्टोर केलेलं आहे, प्लस त्याला छान असं ब्लेंड करत आहे। ब्लेंडिंग ही नेहमी आपली स्मूथ असायला हवी। ओके, त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी आता काय करणार आहे, आयब्रो जे आहे ते डिफाईन करणार आहे। त्याआधी मी ते काय केले, छान असं काजळ ब्लॅक कलरचं काजळ आहे ते अप्लाय केलेलं आहे। काजळ अप्लाय करून झाल्याच्या नंतर जो मी वरच्या साईडला जो आपण आईजसाठी जो ब्राऊन शेड घेतला होता तो ब्राऊन शेड मी लोअर लॅशवरती अप्लाय करून त्याला छान असं ब्लेंड करणार आहे। ओके, त्यानंतर पुन्हा मी डार्क ब्राऊन शेडच्या खाली एक लाईट ब्राऊन कलर घेऊन इथे बघू शकता मी छान असं ब्लेंड करते। फ्लफी ब्रश मी कशासाठी घेते, त्याने काय होतं ना छान असं ब्लेंडिंग होतं आणि इफेक्ट जो आहे तो छान मिळतो। तर इथे बघू शकता मी आयब्रो जे आहे ते फील करते। आणि ते आपण आयब्रोसाठी PACचं आयब्रो डिफायनर घेतलं होतं डार्क ब्राऊन शेड। इथे माझे आयब्रो जे आहे ते फील करून झालेले आहेत।
देन मी इथे मस्कारा अप्लाय करते। मस्कारा तुम्ही अप्लाय करणं गरजेचं आहे आणि आपल्या आईजला जे आपले लॅशेस आहेत ते छान असं व्हॉल्यूम मिळतो त्यांना आणि ते दिसायलाही सुंदर दिसतात। तर त्यानंतर इथे आपण काय करणार आहोत, तुम्ही बघू शकता आपला जो लुक आहे तो पूर्णपणे होत आलेला आहे। ते आता मी लिपस्टिक अप्लाय केली आहे डार्क पिंक कलरची। ओके, पूर्ण मेकअप तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतोय। स्मोकी आईज, पिंक लिपस्टिक आणि ब्लशर पण तुम्ही बघू शकता मी लाईट पिंक कलरचा लावलेला आहे। आणि इथे मी आता लॅशेस अप्लाय करते। लॅशेससुद्धा तुम्हाला डोळे बघून अप्लाय करायचे, ठीक आहे। बारीक डोळे असतील, छोटे डोळे असतील तर तिथे मोठ्या लॅशेस अप्लाय करणं नाही करायचे, बारीकच लॅशेस जे आहे ते अप्लाय करायचे। लॅशेससुद्धा तुम्हाला डोळे बघून अप्लाय करायचं आहे। दॅन इथे मी मेकअप फिक्सर जे आहे ते अप्लाय करते। मेकअप फिक्सर मी इथे अफ्लेरजाचं घेतलेलं आहे आणि दॅन त्याला छान असं ड्राय करून तुम्हाला घ्यायचं आहे। मेकअप पूर्ण झालेला आहे। आता इथे मी काय करणार आहे, शेवटला हायलायटर अप्लाय करणार आहे। त्याआधी तुम्ही बघू शकता मेकअप आपला किती सुंदर दिसतोय आणि इथे आता तुम्ही बघू शकता मी छान असा हायलायटर जे आहे ते अप्लाय केलेला आहे। तर हा आहे आपला संक्रांती स्पेशल फायनल लुक। हा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। आणि ही जी हेअरस्टाईल आहे ही जर तुम्हाला बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। मी ही हेअरस्टाईल कशी क्रिएट केलेली आहे मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।